अनलिमिटेड आहे, तुम्हाला पाहिजे तेवढं घेऊ शकता. मग मी 10 पैकी किती मार्क्स देशील? मला हे टेम्पटिंग वाटतंय मगाचपासून. तांबडा रस्सा. इथं वेटिंगसाठी एरिया ठेवलाय पूर्ण खुर्च्या वगैरे. प्रेझेंटेशन बघा मग. सो हे आमचं बिल आलंय. सो गाईज, वेलकम टू द डे 13 ऑफ डेली व्लॉगिंग. आणि आज आपण चाललोय मम्मी सोबत तिच्या फेवरेट रेस्टॉरंटला, कारण की तिला फिश खायचंय. कोणतं रेस्टॉरंट का? माऊली रेस्टॉरंट. माऊली रेस्टॉरंट. आम्ही माऊलीला चाललोय, तर तुम्हाला दाखवतो तिकडचं जेवण वगैरे कसं आहे. सो फायनली रिक्षा भेटलेली आहे. 200ची सुट्टी आहेत का? सो गाईज, आपण आलेलो आहे. हे आहे हॉटेल माऊली. खूप कडक रोड साईडच आहे आणि एकदम प्रॉपर लाइटिंग वगैरे केली. आता तर खूप भारी वाटतंय. तिथं वेटिंगसाठी एरिया ठेवलाय पूर्ण, खुर्च्या वगैरे लावल्यात वेटिंगसाठी दोन्ही साईडला, कारण की भरलेलंच असतं. आज काय माहिती, आज खाली आहे थोडंसं. आणि बघूयात आता आपल्यासाठी जागा आहे का आतमध्ये. सरप्राइझिंगली जागा आहे आज आमच्याकडे. आम्ही चाललोय आता वर बसायला. हे नवीन केलं. हां, इथं बस. हा टेबल फॉर 2 आहे, इथं बसू शकतो आम्ही. कडक. इथून खाली पण बसायला जागा आहे. आणि हे ठीक आहे. मेनू द्या ना दादा, मेन्यू. सो आता मेन्यू बघूया आपण. यांच्याकडे आहे ना मोस्टली थाली सिस्टीम आहे, म्हणजे थाली असते. हे बघा प्रॉपर प्रेझेंटेशन बघा, म्हणजे प्रॉपर त्याच्यामध्ये काय काय ना फोटो सकट लावले. असं नाही की नॉर्मल GFX मध्ये फोटो बनवले. ॲक्च्युअल त्यांची थाली आहे. बघा इथं प्रॉपर आहे. प्राइजेस पण तुम्ही बघू शकता. आणि हे कुठं आहे? पापलेट का ना? पापलेट चालेल. पापलेट की हलवा काय पाहिजे? पापलेट ना, ठीक आहे. आता मम्मीला हवं आहे एक पापलेट थाली मम्मीसाठी. आणि मी विचार करतोय, आणि ज्वारीची भाकरी, ठीक आहे. आणि मी विचार करतोय एक मटन थाली घेतो. मटन थाली ट्राय करतो, मजा येऊन जाईल. मटन थाली घेतोय मस्त. एक मटन थाली घेऊया. गाईज, आणि इकडची बेस्ट गोष्ट माहिती आहे का, तुम्ही जोपर्यंत ठरवताय की तुम्हाला काय खायचं आहे, तोपर्यंत तुम्ही ठरवता काय खायचं, म्हणजे तुम्ही मेन्यू बघताय काय बघताय, तोपर्यंत तुमच्यासाठी असं मस्त कटोरा घेऊन तो वेटर येतो. असं मस्तपैकी मस्तपैकी तुम्हाला असे सर्व करतो, जोपर्यंत तुम्ही हे करता. आणि ही गोष्ट थाळीमध्ये पण भेटले. पांढरा रस्सा आहे, अनलिमिटेड आहे, तुम्हाला पाहिजे तेवढं घेऊ शकता. अनलिमिटेड आहे. बकासूर असेल त्याचं पण पोट भरून जाईल. तेवढं पाहिजे तेवढं घेऊ शकता. एकदम टेस्टी. आणि एकदम टेस्टी. हां, पी कसं आहे? एकदम गरम आहे हा गाईज, एकदम गरम आहे. हा कडक. एक पापलेट थाळी बोल. एक पापलेट थाळी आणि एक मटन थाळी. हां, आणि भाकरी कोणती आहे? ज्वारीची आहे ना? एकमध्ये ज्वारीची दे आणि मटनमध्ये तांदळाची दे. बस. रिफिल थोडंसं बस झाला. रिफिल, थँक्यू. रिफिल करून घेतलं. ते घेऊनच असं फिरत असतात की अरे पाहिजे. गाईज, तांबडा रस्सा. आता बाय. हा, कडक. हा, काय फ्लेवर आहे भाई. कडक आहे, एकदम कडक. गाईज, आपली मटन थाली आलेली आहे. त्याच्यामध्ये आहे मटन. हे वालं मटन आहे, म्हणजे सुक्का, म्हणजे रस्सा टाईप आहे. हे पण मटन आहे. हे काय? हा खिमा आहे. ही वजरी आहे. आणि हे काय मला माहीत. हा तांबडा रस्सा आहे, जो मगाशी दिलेला ना, तोच तांबडा रस्सा आहे. आणि ही सोलकढी आहे, पापड आहे. आणि इथं भाकरी आहे म्हणजे एक. आणि कांदा वगैरे. आणि शपथ, हे पापड खाली लपवलेलं आहे. हे काय भाई? चिकन पकोडा. टेस्टी आहे. चिकनचा पकोडा आहे, मजबूत आहे. आणि मम्मीची पापलेट थाली आलेली आहे. काय तुझ्या थालीत? पापलेट, जवळा, तांबडा रस्सा, सोनकढी, ज्वारीची भाकरी, कांदा लिंबू. कडक. पापलेट पण प्रॉपर आहे. काही असं नाही की केलं आहे, प्रॉपर एकदम.
चल खा आता, आरामात खा. एक मिस्टेक झाली आहे, हा तांबडा रस्सा नाही आहे, हा मच्छीचा रस्सा आहे. कसा आहे का मच्छीचा रस्सा? खूप छान आहे. कोळंबी आहे, कोळंबी आहे, कोळंबी आहे. दाखव दाखव दाखव. हो नाईस नाईस. मला हे टेम्पटिंग वाटतंय मगातपासून. हे जे खिमा आहे ना, हा मला मगातपासून टेम्पटिंग वाटतंय. थोडंसं बोलवतोय मला की आई हे खा मला. आणि बरोबर होतं, तरीच तो मला बोलवत होता. अजून चेपवतो. आम्ही हा खिमा आहे. मी ऑलरेडी खाल्ली. जबरदस्त आहे, जबरदस्त आहे. तो वजडी खाऊया जरा. प्रॉपर प्रॉपर वजडी पण बाप आहे गाईच. चाप आहे गाईचा. चाप कोंबायची वेळ झाली. पापलेट ना सारखं सारखं मला बोलवते की बाई खा मला, खा मला. तर समोरच आहे ना. आपला भात आलेला आहे. हा एकासाठीचा असतो, पण आम्ही भाकऱ्या रेटवल्या आहेत मजबूत म्हणून. आता मला असं वाटतं की आपला अर्धा मी खावा, अर्धा मम्मीला द्यावा. आणि हा बासमती तुकडा आहे. म्हणजे ना, जे तुम्ही नोटीस केलं असेल म्हणजे थाळी सिस्टीम जिथं असते ना, तिथे युजली थोडंसं असं चिकट टाईपमध्ये भात बनवतात. म्हणजे असं सुट्टा फडफडीत आपलं बासमती प्रॉपर असतं तसा नाही बनवत. आणि मला असं वाटतं की त्याची टेस्ट पण थोडी त्याच्यामुळे हे होते. हा प्रॉपर वाटतो मला, म्हणजे एकदम गावठी स्टाईलमध्ये त्यासोबत खायचा प्रॉपर. मटनचा पीस, रस्सा असा. हा भाई किती वेळापासून खातोय, संपतच नाही. एवढे आयटम होते ना, ते वाटतात छोट्या छोट्या डिश, पण त्याच्यामध्ये असतं बाई. चालेल मला भात अजून थोडासा. थोडासा भात घेऊ अजून. थोडंसं सांगते का बाई अर्धा दे ना, अर्धा अर्धा दे. त्याची हेच घेऊन जा ना. हां ठीक आहे ठीक आहे. चला त्याला बोललो हेच घेऊन जातो, तर नाही देतो आम्ही दुसरी वाटी. भारी यार, मुर्गा पण मस्त आहे. हे बघा. अरे हो, डायरेक्ट डायरेक्ट चेपवली रे. काय डायरेक्ट डोकं चेपवलं. आईला क्लायमॅक्स सोलकढी. मस्तपैकी एकदम क्लायमॅक्स काहीच. आता ह्याच्यानंतर मला काहीच नको माझ्या पोटामध्ये, फक्त मला झोपायचं आहे ह्याच्यानंतर. मस्त मजा झाली. आता त्याच्यानंतर काय खाल्लं ना, ती चव पूर्ण निघून जाईल. पोट पण अपसेट होईल की कशाला खाल्लं आहे, एवढं चांगलं खाल्लेलं असतं चेमणे. हा गाईज मजा आली भाई. काय जेवण झालं भाई. ह्याच्यात पण त्यांना कॉम्पिटिशन ठेवायची आहे. मस्त एकदम एकदम गरम गरम पाणी दिलं आंघोळीला असतं तसं. हा हा मजा आली मजा आली. सो हे आमचं बिल आलं आहे. मटन थाली, पॉपलेट थाली आणि एक पाण्याची बॉटल घेतलेली तर 1220. आणि इथे ना किती पण तुम्ही अनलिमिटेड घेऊ शकता. भात तर अनलिमिटेड आहे, पण इथं भाकरी चपाती ते पण अनलिमिटेड आहे. म्हणजे जेवढं बकासुरासारखं खायचं तेवढं खाऊ शकता. भाकरी चपाती भात अनलिमिटेड एकदम. सो आता झालं आहे खाऊन माझं. आता मी बिल पेमेंटला चाललं, तर बिल पे करतो. सो गाईज आम्ही मजबूत कोंबले, पोटभर कोंबले. आणि मला तर खूपच आवडतं, कारण की माऊलीमध्ये मी येत जात राहतो. आणि मम्मीचं तर फेवरेट रेस्टॉरंट आहे. मम्मी 10पैकी किती मार्क्स देशील? 10पैकी 10 देईन. मम्मीला तर इकडचं, मम्मी तर ऑब्सेस आहे या प्लेससोबत. अरे म्हणजे खूपच भारी आणि आहे ती हाईप वरती आहे. तुम्ही कधी ऐरोलीमध्ये आला ना, प्लीज इथं या. आणि याचा ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. आणि बाप प्लेस आहे, बाप एकदम. सो गाईज हा होता आपला आजचा व्लॉग. मला तर खूप मजा आली. खूप दिवसापासून मम्मीला मला घेऊन जायचं होतं. सो फायनली मी आज घेऊन आलो. तुम्हाला तर सांगितलंच आहे मी कसं होतं रेस्टॉरंट वगैरे. फक्त माझा अजून मला एक गोष्ट बोलायची आहे की तुम्हाला जेवढं जमेल ना तेवढं तुमच्या पॅरेंट्ससोबत टाईम स्पेंड करा. छोट्या छोट्या गोष्टी, मूवीला झाला, मराठी मूवी घेऊन गेले तुम्ही, किंवा रेस्टॉरंटला घेऊन गेले, छोट्या मोठ्या गोष्टी इकडे तिकडे बाहेर घेऊन गेले, कारण की त्या मुमेंट त्यांच्या लक्षात राहतात आणि त्याच्यासाठीच ते जगत असतात. सो ते विसरू नका. आणि चला भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.